कोण आहे पेंगविन तोंडाचं? दादा आज का बरं बोलू राहिलं? मी सांगतो थांब त्याला. अरे माझ्या मित्राचा लहान भाऊ हे महिनाभर राहणार आहे फक्त आपल्या सोबत तो. म्हणजे आता असे एलियन बी ठेवायचे का आपल्या संग? पळे काढून द्यायला धर्मशाळा नाही खोलली आपण. निघरे हे माया यार ते लहान पोरगे रडकुंडी आलं पार कर एक महिना ऍडजस्ट त्याला. करे पेंगविन रूमवर राहायचं का आमच्या? हा मी सांगल तस करायला लागल बरं का. हा दादा. चल मध्ये यायचं आला का? हा दादा. ठेव बॅग खाली दरे चारी रूम झाडून काढायच्या. दादा झाल्यावर का चारी पण रूमा जाडून? झाडून काढ हा पुसून काढा आता चारी रूम. चल पोचा घे बघ तिकडे पोचा. दादा झालं बरं का सगळं पुसून? झाडू ना हा इकडे आता. या बाय हे संडास आणि वरती अजून एक आहे. दोन्ही क्लीन झाले पाहिजे एकदम वाईट दिसले पाहिजे बरं का. पण दादा मला भूक लागली. बुक बिक नंतर आधी हे काम कर परत एक काम आहे वरती आहे माझ्याकडे. दादा ते बाथरूम आणि टॉयलेट सगळं साफ झालं. झालं का? हा धर ही एक चड्डी आहे अशा अजून 2-4 आहे. लय दिवस झाले धुतले ना तेवढं धुवून काढले पुंगाट वास येतो रे. प्रसाद दादा चाललो बरं का मी गावाकडं. काय रे काय झालं? अरे त्यामुळे दादा 3-4 दिवसापासून एवढे कामं करून घेतले मला नाही सणवते. आता मी चाललो गावाक मला आठवण येऊ राहील मी पप्पाची. मी बोलतो थांब त्याच्या नको तू नको बोलू चाललो मी. अरे ए काय रे बॅग बिग भरून कुठं निघाला? चाललो दादा दुसरी रूम भेटली मला. अरे हे पाणी भरून आणायचं होतं. नको दादा नाही एवढं आणलं असतं ना. नको नको. म्हणजे आम्ही एवढे वाईट आहे भाऊ त्रास दिला तुला. नाही दादा तू तर देव माणूस आहे तू कुठं वाईट आहे का दादा? हा मग येत जाय परत. हा दादा. पाय तिकडे सोय झाली ठीक नाही तर ये परत आपल्या रूमवर. बरं दादा चालेल येऊ का? हा काळजी घे. हो दादा. हे धर रे हे भरून आण. अरे काय माया त्या लहान पोराला त्रास दिला 2 दिवसात पळून गेला ते तुला कंटाळून. तुला एवढा पुळका आलाय का त्याचा? धर तू बी निघ. नाही ते पोरग चुकीचं होतं थोडं आपल्यात काय वाट टिफिन आलंय चल जेवून घेऊ आपण चल. प्रेमात राहत जाय माणसं.